जिल्हा सोलापूर या ठिकाणी प्राचार्यपदी डॉक्टर महेंद्र कदम हे कार्यरत आहेत. BA आणि MAच्या परीक्षेत मराठी विषयामध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आहेत. त्याचबरोबर वि. स. खांडेकर पुरस्कार, विभा भावे पुरस्कार, स्वामी स्वरूपानंद पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. धूळ पावलं, आगळ, तणस या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झाले. तो भिंतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह, तू जाऊन 3 तप झाली हा कविता संग्रह, त्याचबरोबर काही समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांच्या आगळ्या कादंबरीचा विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध विविध नियतकालिकातून, पुस्तकातून प्रकाशित झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये ते सादरही झालेले आहेत. आजवरच्या लेखनासाठी त्याचबरोबर अध्यापक म्हणून केलेल्या कामासाठी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि आज प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम यांच्या तणस या कादंबरीसाठी त्यांना 2019 सालचा अक्षरगौरव साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम यांना मी विनंती करते की आपण हा पुरस्कार स्वीकारावा आणि मी प्राचार्य पुरुषोत्तम शेटसर यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार डॉक्टर महेंद्र कदम यांना प्रदान करावा. डॉक्टरांनी या बहुतेक सगळ्या कादंबऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहेच आपल्याला. शाल, सन्मानपत्र देऊन आपण या लेखकांचा गौरव करतो आहोत. यानंतर पुढचा पुरस्कार देण्यात येणार आहे श्री संजय हनुमंतराव ऐलवाड यांच्या वारुळ या बालकादंबरीसाठी. श्री संजय ऐलवाड मूळचे लातूरचे आणि सध्या पुण्यात कार्यरत. त्यांनी पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि 2009 पासून पत्रकारिता या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि 2010 पासून त्यांनी केसरीमध्ये ते काम करत आहेत. हातावरचं पोट, घुसमट हे कथासंग्रह, मुलाफुलांची गाणी, वित्रात लिंब असे बालकथासंग्रह, अंतरीच्या कविता हा कवितासंग्रह आणि वारुळ ही बालकादंबरी त्यांची प्रकाशित झाली आहे. काही ग्रंथांच्या संपादनातही त्यांचा सहभाग आहे. राज्याच्या गृहविभागाचा 2010 सालचा जिल्हास्तरीय महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळाला आहे. याचबरोबर उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीबद्दलचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार, वस्ताद लहुजी साळवे पुरस्कार, कैलासवासी रसिकाबाई कुलकर्णी पुरस्कार आणि बालवाङ्मयासाठी मराठी बालकुमार साहित्य सभेचा पुरस्कार, कैलासवासी राजकुमार भिंडे पुरस्कार यासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. आणि आज वारुळ या बालकादंबरीसाठी श्री संजय ऐलवाड यांना अक्षरगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाते. मी श्री संजय ऐलवाड यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार स्वीकारावा आणि चिटणीस सरांना विनंती करते की आपण हा पुरस्कार घ्यावा. आत्ताच डॉक्टर म्हणाले की बालसाहित्य अलीकडं कमी प्रमाणात लिहिलं जात आहे. तर वारुळसारखी बालकादंबरी आलेली आहे. निश्चितपणानं मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल. हेलिंगचं नंतर घेतलं का? यानंतर 2019 सालचा पुढचा पुरस्कार आहे डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांच्या फादर टेरेसा या पुस्तकासाठी. आता डॉक्टरांनी त्यांचा परिचय करून दिलेला आहे थोडक्यात, तरीही मी सांगते. वाई इथले प्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेतच. त्याचबरोबर लेखन, वाचन, नाटक, प्रवास हे छंद जोपासतानाच लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
यांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ललित लेखक, मार्मिक विज्ञान लेखक, रसाळ भाषांतरकार, ब्लॉगर, अभ्यासू वक्ता अशी त्यांची प्रसिद्धी आहे. स्त्री आरोग्यविषयक लेखन ते सातत्यानं करतातच आणि साध्या सोप्या भाषेत अनेकांच्या मनातल्या अनेक शंकांचं निरसन ते तांत्रिक शब्द न वापरता नेहमीच करत असतात. किशोर मासिकातून बालांसाठी ते विज्ञान विषयावर लेखन करतात. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि आज त्यांच्या फादर तेरेसा या पुरस्कारासाठी त्यांना यंदा 2019चा अक्षर गौरव पुरस्कार देण्यात येतो. त्यांच्या वतीनं डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी हा पुरस्कार स्वीकारावा अशी मी विनंती करते. शेठ सरांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. आज मला वाटते त्यांच्या राधिका सांत्वनम या तेलुगू काव्याचा जो अनुवाद त्यांनी केलेला आहे त्याचा अभिवाचनाचा कार्यक्रम पुण्यात आहे. म्हणून डॉक्टर अभिनेता या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांच्या वतीनं त्यांचे मित्र डॉक्टर संदीप श्रोत्री हा पुरस्कार स्वीकारतात. चा पुढचा पुरस्कार आहे प्राध्यापक युवराज खरात यांच्या गहिवरलेला आभाळ या पुस्तकासाठी. सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय रेहमतपूर या ठिकाणी मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. उमेद हा कविता संग्रह, राम रावपण स सावंत या त्यांच्या कादंबऱ्या आहेत आणि गहिवरलेला आभाळ हा कथासंग्रह, चैत्र वैशाख हा ललितलेख संग्रह हे त्यांचं आजवर प्रकाशित साहित्य आहे आणि आज गहिवरलेला आभाळ या कथासंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातो. मी प्राध्यापक युवराज खरात यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार स्वीकारावा. चिटणीस सरांना विनंती की आपण हा पुरस्कार द्यावा. आपल्या सातारा जिल्ह्यातलेच एक साहित्यिक मला वाटतं पुरस्काराच्या निमित्तानं अनेक नवीन लिहिते हात या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना परिचित होतात. दोन 2019चा डॉक्टर कृष्णदेव गिरी यांना मार्शल योगासाठी पुरस्कार मिळाले. ते आल्यानंतर आपण त्यांचा परिचय करून घेऊ आणि त्यांना पुरस्कार देऊ. यानंतर 2020 सालासाठीचे पुरस्कार. यामधला पहिला पुरस्कार आहे माननीय सुनीताराजे पवार यांच्या कांडा या कादंबरीसाठी. एक प्रकाशक म्हणून त्यांची आपल्याला नेहमीच ओळख आहे. साताऱ्यामधला ग्रंथ महोत्सव जो होता त्यावेळेला पहिल्या दालनामध्ये सुनीताराजे आपल्या प्रत्येकांच्या स्वागतासाठी दरवर्षी आपण त्यांना बघत आलेलोच आहोत. पण मला वाटतं या अनेक लिहित्या हातांची पुस्तकं प्रकाशित केल्यानंतर किंवा त्याच्या आधीपासून जी उर्मी असेल की या लेखनाच्या माध्यमातून त्यांची व्यक्त होत असेल. सातारच्या माहेरवाशीण आहेतच. 2001 साली संस्कृती प्रकाशनची स्थापना करून आजवर 450 पुस्तकांचं प्रकाशन त्यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला कोषाध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. पुण्यातला आप्पा बळवंत चौक हा कुठल्याही पुस्तकप्रेमीच्या मनातलं एक अगदी जिव्हाळ्याचं स्थान असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी भव्य ग्रंथदालनाची निर्मिती त्यांनी केली आहे. 2008 सालापासून संस्कृती दिवाळी अंकाचं नियमित प्रकाशन आणि संपादन त्या करतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ सदस्य, त्याचबरोबर बहिष्कार व्याख्यानमालेच्या मान्यताप्राप्त व्याख्याता त्या आहेत. विविध संस्थांवर विविध पदांवर त्या कार्यरत आहेत. अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, उद्घाटक म्हणून त्यांना सन्मान मिळाले. त्याचबरोबर आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलं गेले. 2013 सालीसुद्धा अक्षर गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. आणि प्रकाशन करता करताच मगाशी डॉक्टरांनी उल्लेख केलेलं विविधंगी लेखन त्यांनी केले. कांडा, मी कसा घडलो, प्रतिभावंतांचं गाव, कविता महाराष्ट्राची, असं हे वैविध्यपूर्ण त्यांचं लेखन आहे. आणि आज कांडा या त्यांच्या पहिल्या कादंबरीसाठी 2020 सालाच्या अक्षर गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येते. मी माननीय सुनीताराजे पवार यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार स्वीकारावा आणि प्राचार्य पुरुषोत्तम शेटसर यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार सुनीताराजे यांना प्रदान करावा.
व्यवसायात सुद्धा अतिशय मोजक्या स्त्रियांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. त्यात सुनीताराजे पवार यांचं नाव आपल्याला अग्रक्रमानं यावं लागेल. तर फार कमी स्त्रिया या क्षेत्रामध्ये आहेत आणि आपलं जम त्यांनी अतिशय चांगला बसवलेला आहे आणि स्वतः लेखन क्षेत्रातलं त्यांचं जे पदार्पण आहे ते असंच पुढं तर नक्कीच होईल. यानंतरचा पुरस्कार आहे ईश्वर हलगरे यांच्या आरसा या कादंबरीला. ईश्वरजी हे मूळचे लातूरचे आणि सध्या जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा गुहागर या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विविध नियतकालिका, दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून त्यांनी लेखन केले. मराठीतल्या मान्यवर लेखक कवींच्या पुस्तकावरची त्यांची परीक्षणंही प्रसिद्ध झाली आहे. आरसा ही त्यांची कादंबरी प्रकाशित झाली आणि पुढची धनगर संस्कृतीवर आधारित कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक साहित्य संमेलनातून निमंत्रित म्हणून त्यांचा सहभाग असतो. अक्षर पेरणी या मासिकाचे ते सहसंपादक आहेत आणि त्यांच्या या कादंबरीला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आणि आज अक्षरगौरव साहित्य पुरस्कार त्यांच्या आरसा या कादंबरीला मिळतो. मी माननीय ईश्वर हलगरे यांना विनंती करते की आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं आणि चिटणीस सरांना विनंती की आपण हा पुरस्कार द्यावा. आरसाविषयी मगाशी आपण ऐकलंच, एका वेगळ्या विषयावरची कादंबरी म्हणून डॉक्टरांनी आपल्याला करून दिला. गुहागरमधून खास या पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते आज आलेले आहेत कोकणात. पुढचा पुरस्कार आहे डॉक्टर सतीश बाळकृष्ण जाधव यांच्या कोरोनासूर या कादंबरीला. कृषी क्षेत्रातलं व्यक्तिमत्व, MSc ॲग्रिकल्चरल आणि सहयोगी प्राध्यापक उद्यानविद्या म्हणून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहे. 3 कादंबऱ्या, 1 कथासंग्रह, 26 शास्त्रीय शोधनिबंध, त्याचबरोबर अनेक कृषीविषयक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. आकाशवाणीवर त्यांच्या अनेक मुलाखती आणि भाषणं प्रसारित झाली आहेत. त्यांच्या झळ, बळ या कादंबऱ्यांना अनेक पुरस्कार आजवर मिळाले आणि शेतीविषयक संशोधनात्मक कार्यही त्यांनी केले. शेतीमातीतल्या डॉक्टर जाधव यांना कोरोनासूर या पुस्तकासाठी 2020 सालचा अक्षरगौरव पुरस्कार आज दिला जातो. मी सतीश जाधव यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार स्वीकारावा. शेठ सरांना विनंती की आपण हा पुरस्कार घ्यावा. गेल्या 1.5 वर्षातला जे काही कोरोनाचा हा नवीनच विषय जो आलेला होता त्याच्यावर आधारित असं हे कोरोनासूर पुस्तक. यानंतर आपल्या साताऱ्यातल्या शुभांगी दळवी यांना आनंदी या कादंबरीसाठी पुरस्कार दिला जातो. लेबर लॉमध्ये पदविका घेतलेल्या शुभांगीताई सध्या LLB करत आहेत. आनंदी या त्यांच्या कादंबरीला आजवर अनेक पुरस्कार मिळेल. सुवर्धिनी फाउंडेशनच्या त्या संस्थापक सदस्य आणि कोषाध्यक्ष आहेत आणि त्या माध्यमातून समाजातल्या वंचित घटकांसाठी त्या काम करत आहेत. हेल्पिंग हँड्स ग्रुप साताराच्या माध्यमातून मुलामुलींना शैक्षणिक स्तरावर मदत कार्य त्यांचं चालू असतं. साहित्यिक कार्यात अनेक मासिकं, वृत्तपत्र, दिवाळी अंकासाठी त्यांनी लेखन केले. आम्ही सिद्धलेखिका या समूहाच्या समिती सदस्य म्हणून त्या काम करत आहेत आणि गेल्या 1.5 वर्षात विविध ऑनलाईन काव्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. अशा आपल्या शुभांगीताई दळवी यांना आनंदी या कादंबरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. मी शुभांगीताईला विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. शेठ सरांना विनंती की आपण हा पुरस्कार शुभांगीताईंना द्यावा. या सर्व लेखकांना या आजच्या पुरस्काराबद्दल खूप मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर त्यांच्या पुढच्या लेखन प्रवासासाठी सर्व उपस्थितांतर्फे खूप खूप शुभेच्छा. असेच लिहिते वा आणि दरवर्षी अक्षरगौरव पुरस्कारासाठी आपली साहित्य संपदा पाठवत जा. ह्या शुभेच्छा. या पुरस्कार विजेत्यांची मनोगतं, कारण प्रत्येकाच्या लेखन प्रेरणा वेगवेगळ्या असतात,
त्या व्यक्त करावा असंही वाटतं. या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असते.